नमस्कार, स्वागत आहे तुमचं खमंग मराठीमध्ये। आज मी एक उन्हाळ्यात आवर्जून केली जाणारी घरोघरी केली जाणारी रेसिपी शेअर करणार आहे। आंबट गोड चवीचा साखर आंबा। साखर आंबा करण्यासाठी सगळ्यात आधी कैरी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे। त्यानंतर सोलण्याने सोलून घ्यायचे आहे आणि किसणीने आपल्याला लांब लांब कीस करून घ्यायचा आहे। हा अशा प्रकारचा कीस आपल्याला करून घ्यायचा आहे। या बाउलने मी हा कीस 3 बाउल कीस करून घेतला आहे। 3 बाउल किसासाठी त्याच बाउलने आपल्याला 1.5 बाउल साखर लागणार आहे। साखर आंबा करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला 1 चमचा साजूक तूप कढईमध्ये घालायचं आहे। तूप थोडंसं वितळलं की त्यामध्ये लवंगा घालायच्या आहे 4 ते 5। लवंगा चांगल्या फुलल्या की आपल्याला त्यामध्ये कीस घालून घ्यायचा आहे। कीस 1-2 मिनिटं परतून घ्यावा। 1-2 मिनिटं कीस परतून झाला की त्यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे। साखर नीट व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। 1-2 मिनिटात साखर विरघळायला लागते। एक 8 ते 10 मिनिटं झालेली आहे। साखरेचा चांगला पाक व्हायला सुरुवात झाली आहे। आता यामध्ये आपल्याला थोडंसं केशर घालायचं आहे। केशर घातल्यामुळे याला छान रंगही येतो आणि खूप छान स्वादही येतो। याला आता अजून एक 5 मिनिटं होऊ द्यायचं आहे। छान एकतारी पाक झाला की मग आपल्याला गॅस बंद करायचा आहे। खूप घट्टही याला होऊ द्यायचं नाही आणि खूप सैलही ठेवायचं नाही, कारण हे थंड झाल्यावर आणखीन घट्ट होतं। थोडंसं पाकावर आलं, एकतारी पाक जसा असतो तसं झालं की आपल्याला गॅस बंद करायचा आहे। थोडंसं याला सैलसरच ठेवायचं आहे। आपला साखर आंबा तयार आहे। खूप छान रंग आला आहे आणि सुगंधही खूप छान पसरला आहे। अगदी झटपट तयार होणारा हा साखर आंबा तुम्ही वर्षभर खाऊ शकता। शक्यतो तोतापुरी आंब्याचा किंवा कमी आंबट कैरीचा हा साखर आंबा करावा, म्हणजे तो छान लागतो। तुम्ही जरूर करून बघा आणि कसा झाला तो मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।